एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। लग्नाला अवघे 4 महिनेच झाले होते। संसार अगदी सुखाचा सुरू होता, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच सुरू होतं आणि क्षणात सुखी संसार उद्ध्वस्त झाला। संपूर्ण प्रकरण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर 30 नोव्हेंबर 2023 ला अभिषेकचं अंजली नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं होतं। नवीन संसार फुलत असतानाच नियतीच्या मनात काही वेगळंच आलं होतं। अभिषेकचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। आपल्या पतीच्या मृत्यूचा धक्का पचवू न शकलेल्या 22 वर्षीय अंजलीनं पतीच्या अंत्यसंस्काराआधीच आत्महत्या केली। सोमवारी अभिषेक व अंजली हे फिरायला म्हणून दिल्लीच्या प्राणी संग्रहालयात गेले होते। तिथं अभिषेकला अस्वस्थ वाटू लागलं, त्यामुळे अंजलीने त्याच्या मित्रांना व नातेवाईकांना बोलावून घेतलं। त्यानंतर अभिषेकला एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र अभिषेकला हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं व दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात सांगितलं। मात्र दुसऱ्या रुग्णालयात नेत असतानाच अभिषेकचा मृत्यू झाला होता। अभिषेकच्या मृत्यूचा अंजलीला जबरदस्त धक्का बसला होता। शवविच्छेदनानंतर अभिषेकचे पार्थिव शरीर घरी आणण्यात आलं, त्यावेळी अंजलीचा आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता। मात्र कुणाला काही कळायच्या आत अंजली धावत घराबाहेर गेली व तिथं तिनं थेट बिल्डिंगचा 7वा मजला गाठला। तिच्या मागून काही नातेवाईक धावत गेले, मात्र ते तिथं पोहोचण्यापूर्वीच अंजलीने 7व्या माळ्यावरून उडी मारली। तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। त्यानंतर अंजलीचा मृतदेह देखील घरी आणण्यात आला व अंजली आणि अभिषेक दोघांवरही एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले।